बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत मी श्री दत्तात्रय पाटणकर आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. आता तुम्ही थोड्याच वेळापूर्वी गणिताशी अगदी एकरूप झालेल्या होतात. आता विज्ञानामध्ये थोडासा बदल अपेक्षित आहे. आपण या बदल या शब्दाशी संदर्भातच आज आपण घटक घेणार आहोत. विज्ञानातील पाठ क्रमांक 13 रासायनिक बदल व रासायनिक बंध. त्या बदलाशी अनुरूपच असं आपण आता सुविचार पाहणार आहोत. 1 मिनिट. आजचा सुविचार आहे, बदल हा सर्व खरे शिकण्याचा अंतिम परिणाम आहे. लिओ बस्काग्लिया यांनी हे विधान केलेलं आहे. लिओ बस्काग्लिया हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या विद्यापीठामधील एक विचारवंत आणि प्राध्यापक होते. अतिशय प्रेरणात्मक वक्ते तसेच अमेरिकेतील लेखक होते. यांनी सांगितलेलं बदल हा सर्व खरे शिकण्याचा अंतिम परिणाम. या ठिकाणी बदल हल्ली प्रत्येक क्षेत्रात होत आहेत. जे लोक बदल स्वीकारतायत व बदलानुसार आपली कृती करतायत त्या लोकांची प्रगती होत आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर सध्याचा काळ हा लॉकडाऊनचा काळ आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत समूह शाळा बंद ठेवलेल्या आहेत. मुलांना शाळेत येऊन शिकणं शक्य नाही. म्हणून याच्यावर पर्याय म्हणून सर्व शाळांनी ऑनलाईन शिक्षण हा बदल केलेला आहे. जी मुलं ऑनलाईन शिक्षणाशी एकरूप झालेले आहेत व ऑनलाईन शिक्षणानुसार कार्य करत आहेत, शिकत आहेत, त्यांची प्रगती होत आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर वातावरणात सुद्धा आपण पाहतो अनेक बदल होतात. कधी कधी अतिवृष्टी, महापूर, तसेच कधी कधी अवकाळी पाऊस, कधी अचानक थंडी वाटते. गेल्या 8-10 दिवसात पाहतोच आपण थंडीचं प्रमाण एकदम वाढलेलं आहे. तर उन्हाळ्यात टेम्परेचर एकदम उच्च जातं. 42°C ते 45°C पर्यंत तापमान जातं. असे वातावरणात सुद्धा बदल झालेल्याचा त्या बदलांचा परिणाम सजीव सृष्टीवर होतो. प्रामुख्याने आपल्या मानवी आरोग्यावर सुद्धा या बदलांचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्यापैकी अनेक जण सतत सर्दी, ताप, खोकला या आजाराने पछाडलेले आहेत. तर या बदलाशी एकरूप व्हायचं असेल व आपण निरोगी राहायचं असेल तर आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल केले पाहिजेत. त्यामुळे त्यासाठी आपली शारीरिक स्थिती मजबूत ठेवली पाहिजे आणि शारीरिक स्थिती मजबूत ठेवायची असेल तर त्यावर आपणाला व्यायाम हा बदल करणे अपेक्षित आहे. म्हणजेच वातावरणाच्या बदलांना जर तोंड द्यायचं झाले तर आपण नियमितपणे व्यायाम केलेला पाहिजे. एकंदरीत परिस्थिती पाहूनच आपण बदल केले पाहिजेत. आपली प्रगती ही बदलानुसार होणार आहे. चला तर आपण चांगले चांगले बदल स्वीकारूया आणि आपल्यामध्ये प्रगती करूया. आज आपण या बदल या शब्दाशी संबंधित विज्ञानाचा पाठ क्रमांक 13 याविषयी माहिती घेणार आहोत. विषय आहे सामान्य विज्ञान. घटक रासायनिक बदल मीन्स केमिकल चेंज व या ठिकाणी व रासायनिक बंध मीन्स केमिकल बॉन्ड. समोर आकृती 3 आकृती दिसतात. या 3 आकृतीमध्येच हा पाठ पूर्णपणे सामावलेला आहे. आकृतीमधील पहिलं चित्र पहा, हिरव्या आंब्याचं रूपांतरित पिवळसर आंब्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे हा बदल आहे, हा एक रासायनिक बदल आहे. त्याच्याखाली दुसरी आकृती पहा, लोखंडी खिळे आहेत, त्यावर वातावरणाचा, हवेचा व थोडासा आर्द्रतेचा परिणाम होऊन ते गंजलेले दिसतात. तर 3 नंबरच्या आकृतीमध्ये बंध किंवा बॉन्ड कसे तयार होतात मॉलिक्यूल मध्ये, रेणूमध्ये, ते दाखवलेले आहेत. बदल आपण इयत्ता 7वी मध्ये सुद्धा बदलावर एक पाठ पाहिलेलं होते. काही बदलांचे आपण आता प्रकार पाहूया. बदलांचा पहिला प्रकार नैसर्गिक बदल व कृत्रिम बदल, नॅचरल चेंज अँड आर्टिफिशियल चेंज किंवा मॅन मेड चेंज. जे बदल निसर्गातच घडतात त्यांना आपण नैसर्गिक बदल म्हणतो.
तर जे बदल मानव करतात त्यांना कृत्रिम बदल किंवा मानव निर्मित बदल असं बोललं जातं. उदाहरणार्थ फळ पिकणे, दूध नसणे ही नैसर्गिक बदल आहेत. तर आपण विद्युत दिवा प्रकाशित करणे किंवा मेणबत्ती पेटवणे हे मनुष्य करतो म्हणून हे कृत्रिम बदल आहेत. बदलांचा दुसरा प्रकार पहा, उपयुक्त बदल व हानिकारक बदल. उपयुक्त बदल म्हणजे युजफुल चेंजेस अँड हार्मफुल चेंजेस. जे बदल सजीवांस उपयुक्त असतात ते उपयुक्त बदल व जे उपयुक्त नसतात ते हानिकारक बदल. उदाहरण द्यायचं झालं तर पहा, अन्न शिजवणे किंवा आपण पेनने, वहीने, पेन्सिलने वहीवर लिहिणे, त्याचा आपल्याला फायदा होतो म्हणून हे उपयुक्त बदल आहेत. तर हानिकारक बदल प्रामुख्याने महापूर येणे, वादळ होणे, त्यामुळे अपरिमित नुकसान होतं म्हणून ते हानिकारक बदल आहेत. बदलांचा तिसरा प्रकार पहा, शीघ्र बदल व सावकाश होणारे बदल. शीघ्र म्हणजे इन्स्टंट चेंज और स्लो चेंजेस. जे बदल ताबडतोब होतात, उदाहरणार्थ फुगा फुटणे, आपण बटन दाबल्याबरोबर दिवा प्रकाशित होणे, ताबडतोब बदल होणारे म्हणजे शीघ्र बदल. आणि सावकाश होणारे बदल म्हणजे फळ पिकणे, सावकाश 4-5 दिवसांनी फळ पिकतात, सावकाश होणारे बदल आहे. लोखंडाचे गंजणे हा सुद्धा सावकाश होणारा बदल आहे. बदलांचा चौथा प्रकार आपण पाहिलेला होता, परिवर्तनीय बदल व अपरिवर्तनीय बदल. परिवर्तनीय बदल म्हणजे रिव्हर्सिबल बदल, अपरिवर्तनीय म्हणजे इररिव्हर्सिबल बदल. या ठिकाणी जे बदल पुन्हा पुन्हा होतात त्या बदलाला परिवर्तनीय बदल म्हणतात. उदाहरणार्थ बर्फाचे पाणी होणे, पाण्याचे बर्फ होणे, मेण वितळणे, पुन्हा वितळलेल्या मेणाचे मेण होणे, असे वारंवार होणारे बदल म्हणजे परिवर्तनीय बदल. आणि अपरिवर्तनीय बदल म्हणजे एकदा बदल झाला की पुन्हा त्याच्यामध्ये काही फरक होत नाही, मूळ पदार्थ मिळू शकत नाही, त्यास अपरिवर्तनीय बदल म्हणतात, इररिव्हर्सिबल. उदाहरणार्थ लाकडाचे एकदा ज्वलन केलं की त्यापासून राख तयार होते, राखेपासून आपल्याला लाकूड परत बनवता येत नाही. अशा प्रकारच्या बदलाला अपरिवर्तनीय बदल किंवा इररिव्हर्सिबल बदल म्हणतात. बदलांचा पाचवा प्रकार आहे आवर्ती बदल व अनावर्ती बदल. पिरियडिक चेंजेस और नॉन पिरियडिक चेंजेस. ठराविक कालावधीनंतर जे बदल पुन्हा घडतात त्या बदलांना आवर्ती बदल म्हणतात. उदाहरणार्थ सूर्योदय होणे, आज सूर्योदय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 तासाने सूर्योदय होतो, पुन्हा परवा 24 तासाने सूर्योदय होतो. सूर्योदय होणे किंवा सूर्यास्त होणे, पृथ्वीचे सूर्याभोवती भ्रमण, हे सगळे आवर्ती बदल आहेत. ठराविक कालावधीतच तो बदल होतो. अनावर्ती बदल म्हणजे त्या बदलमध्ये काहीही कालावधी अपेक्षित नसतो. उदाहरणार्थ आकाशातून उल्का पडणे, एक वेळ उल्का पडल्यानंतर पुन्हा कधी उल्का पडेल हे सांगता येत नाही आपल्याला. किंवा महापूर येणे, या वर्षी महापूर आला, दुसऱ्या वर्षी येईलच का नाही हे सांगता येत नाही. या प्रकारचा बदल म्हणजे अनावर्ती बदल. आणि बदलांचा शेवटचा प्रकार आहे तो आपण आजच्या घटकामध्ये पाहणार आहोत, ते म्हणजे भौतिक बदल आणि रासायनिक बदल. आज आपण रासायनिक बदलाविषयी चर्चा करणार आहोत. भौतिक बदल म्हणजे जे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे होतो व ज्या बदलामध्ये नवीन पदार्थ, नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होत नाही, त्या बदलांना भौतिक बदल म्हणतात. उदाहरणार्थ चुंबकाला टाचण्यात चिकटणे किंवा बर्फाचे पाणी होणे, हा भौतिक बदल आहे. तर रासायनिक बदल मध्ये एकदा रासायनिक बदल झाल्यानंतर पुन्हा मूळचा पदार्थ मिळणे शक्य होत नाही. आपण पाहणारे उदाहरण म्हणजे कळीचे फूल होणे. कळीचे फूल झाल्यानंतर फुलाची पुन्हा कळी होत नाही, कारण नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो. फळ पिकणे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. आपण रासायनिक बदलामध्ये कोणकोणते बदल अपेक्षित आहेत, रासायनिक बदल म्हणजे काय, रासायनिक बदलांचे प्रकार व काही उदाहरणे आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. समोर तुम्हाला एक चलत आकृती दिसते.
बर्फाच्या खड्याचे पाणी होतंय आणि पुन्हा हे पाणी फ्रीज मध्ये ठेवलं तर पुन्हा बर्फ होतो. म्हणजे या ठिकाणी बदल होतोय, पण तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. हा भौतिक बदल आहे. तर रासायनिक बदलामध्ये हे उदाहरण दाखवलेलं आहे पहा. आंबा सुरुवातीला हिरवा असतो, काही दिवसानंतर त्याला पिकवल्यानंतर आंब्यामध्ये बदल होतो, रंग बदलतो, त्याची चव बदलते, त्याचा वास सुद्धा बदलतो. म्हणजे आंब्यामधील आंब्याच्या आतील मध्ये घटकांमध्ये बदल होतो. त्याला संघटन, आंब्यामधील संघटन बदलते किंवा कॉम्पोजिशन पहा. बदल होत असताना, रासायनिक बदल असताना मूळची चव नाहीशी होते. तसंच रंग बदलतो, म्हणजे त्यामधील असणारे संघटन बदलतं. केमिकल कॉम्पोजिशन चेंजेस ड्युरिंग द केमिकल चेंज. या ठिकाणी हा जे बदल घडत असताना मूळचा जो पदार्थ आहे त्याच्यामधील रासायनिक संघटन बदलते आणि नवीन पदार्थ तयार होतो. त्याचं रासायनिक संघटन वेगळं असतं, शिवाय गुणधर्मही वेगळे असतात. अशा प्रकारचा बदल म्हणजेच रासायनिक बदल होय. The chemical composition of original substance changes to form a new substance having new properties, also new chemical composition. That changes is called as chemical change. आणि हे बदल, रासायनिक बदल हा कायमस्वरूपी असतो. बदलांचे काही आपण थोडक्यात रासायनिक बदल आणि शाब्दिक समीकरण हे प्रकार पाहण्यापूर्वी आपण घटक पाहणार आहोत. आता उदाहरणार्थ प्रयोग एक आपण करणार आहोत. लिंबू रस आणि खाण्याचा सोडा यांची अभिक्रिया समोर पाहूया. आपण आज 2 प्रयोग करणार आहोत. मी बॅक येतो. चंचू पात्र आहे. चंचू पात्रामध्ये आपण थोडस मी पाणी घेतोय. आपण त्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुना मिसळणार आहोत. चुना आहे हा पहा. काच काढलेलं थोडं ढवळूया मिश्रण. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे हे द्रावण तयार केलंय. हे आपण नंतरच्या प्रयोगासाठी वापरणार. हे द्रावण आपण स्थिर होण्यासाठी ठेवूया. आत्ताचा प्रयोग आहे आपण पाहणार आहोत. लिंबू रस आणि कॅल्शियम सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा यामधील होणारी अभिक्रिया. खाण्याचा सोडा आहे. खाण्याचा सोडा मी एका परीक्षा नळीमध्ये घेतो पहा. परीक्षा नळी आहे. खाण्याचा सोडा आपण घेत आहे. एका परीक्षा नळीमध्ये खाण्याचा सोडा घेतलेला आहे. ओके, एक मिनिट. दुसरी परीक्षा नळी आहे. या दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये आपण लिंबू रस घेणार आहोत. पाठीमागील पाठाला आपण लिंबू रसामध्ये सायट्रिक ऍसिड किंवा सायट्रिक आम्ल असते हे पाहिलेलं आहे पहा. लिंबू रस घेतलेला आहे. आता या लिंबू रसाचा खाण्याच्या सोड्यावर काय परिणाम होतो पहा.
संपूर्ण मिश्रण फसफसताना दिसतंय. असंख्य बुडबुडे वर येताना दिसतात. त्या बुडबुडेच्या स्वरूपात कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. लिंबू रसामध्ये सायट्रिक ऍसिड असतं आणि खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट ही अल्कली आहे, हे आम्ल आहे. आम्ल आणि अल्कलीची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सोडियम सायट्रेट हा खाली साखर तयार होतो. ही एक उदासीनीकरण अभिक्रिया आहे. या अभिक्रियेचं आपण रासायनिक समीकरण शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण कसं लिहितात ते आपण पाहूया. मी पुन्हा पीपीटीकडे येतो आपल्या. लिंबू रसामध्ये तुम्हाला माहित आहे सायट्रिक आम्ल असतं. खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. यांची अभिक्रिया लिहिताना शाब्दिक समीकरण म्हणजे त्यांची नावं लिहिली जातात. सायट्रिक आम्ल अधिक सोडियम बायकार्बोनेट. सायट्रिक आम्ल म्हणजे लिंबू रस, त्याच्या खाली आपण लिहू शकतो सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. या दोहोंची अभिक्रिया होऊन सोडियम सायट्रेट हा क्षार तयार होतो. कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतं. तसंच पाणी हा सुद्धा घटक तयार होतो. आणि हे शाब्दिक समीकरण आपणाला रासायनिक समीकरणात लिहायचं असेल तर सायट्रिक आम्लाचं रेणूसूत्र आहे C6H8O7. सोडियम बायकार्बोनेटचं रेणूसूत्र आहे NaHCO3. या दोन्हींची अभिक्रिया होऊन त्यापासून सोडियम सायट्रेट त्याचं रेणूसूत्र NaC6H7O7 प्लस CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस H2O हे रासायनिक समीकरण लिहितात. या ठिकाणी हे समीकरण संतुलित आहे की नाही हे आपण पाहायचं नाही. रासायनिक समीकरण संतुलित करणे हा घटक आपल्याला 9वीला आहे. आपण त्याच्यावरची जास्त चर्चा करणार आहोत. या रासायनिक समीकरणाकडे लक्ष द्या. समीकरणाच्या डाव्या बाजूला पहा सायट्रिक आम्ल आणि सोडियम बायकार्बोनेट हे रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारे घटक आहेत. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारे घटक जे असतात त्यांना अभिक्रियाकारके किंवा रिॲक्टंट म्हणतात. आणि ते नेहमी समीकरणाच्या डाव्या बाजूला लिहितात. तर उजव्या बाजूला या रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार झालेले किंवा नवीन निर्माण झालेले पदार्थ लिहितात. उदाहरणार्थ सोडियम सायट्रेट, कार्बन डायऑक्साईड आणि H2O वॉटर हे उजव्या बाजूला लिहितात. यांना तयार झालेले नवीन पदार्थ यांना उत्पादिते म्हणतात किंवा यांना प्रॉडक्ट्स म्हणतात. तर कोणतंही रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके हे डाव्या बाजूला मध्यभागी बाण आणि उजव्या बाजूला उत्पादिती म्हणजे प्रॉडक्ट्स लिहितात. बाणाचं टोकाकडील बाजूला उत्पादिती म्हणजे प्रॉडक्ट्स असतात, तर शेपटीच्या बाजूला नेहमी रिॲक्टंट्स असतात. अभिक्रियाकारके डाव्या बाजूला उत्पादिते, उजव्या बाजूला मध्यभागी बाण दाखवतात. रासायनिक अभिक्रिया लिहिताना बरोबरच चिन्ह लिहित नाहीत. पुढे कुठेही रासायनिक समीकरण लिहिताना आपणाला बाणाचा उपयोग करायचा आहे. डाव्या बाजूला अभिक्रियाकारके किंवा रिॲक्टंट्स लिहायचे म्हणजे अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ आणि उजव्या बाजूला तयार होणारे पदार्थ किंवा उत्पादिते देणार. आपण पुढे पाहूया. दैनंदिन जीवनामध्ये घडणारे रासायनिक बदल 4-5 बदल पाहणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये जीवनातील रासायनिक बदलांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे नैसर्गिक रासायनिक बदल आणि दुसरा प्रकार आहे कृत्रिम किंवा मानव निर्मित रासायनिक बदल. नैसर्गिक रासायनिक बदलामध्ये आपण पाहणार 2 उदाहरणं पाहणार आहोत. एक श्वसन आणि दुसरी प्रकाश संश्लेषण. श्वसन ही नैसर्गिक रासायनिक बदलाचं उदाहरण आहे आणि प्रकाश संश्लेषण हे
मानव निर्मित नैसर्गिक रासायनिक बदलाचंच उदाहरण आहे. तर मानव निर्मित रासायनिक बदलमध्ये इंधनाचे ज्वलन, विरल हायड्रोक्लोरिक अम्लाने शहाबादी फरशी स्वच्छ करणे आणि दुष्पेन पाणी सुपेन करणे, ह्या 5 उदाहरणामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया कशी घडते त्याचं शाब्दिक समीकरण आणि त्याचं रासायनिक समीकरण आपण पाहणार आहोत. आता श्वसन श्वसन हे बहुसंख्य मुलांना श्वसन परिचित आहे. आपण नाकावाटे श्वसन करतो. नाकावाटे हवा आत घेतो त्या श्वास म्हणतात किंवा इनहेल. ज्यावेळी नाकावाटे हवा आत येतो म्हणजे फक्त आपण वातावरणातील ऑक्सिजन नाकावाटे आपल्या फुफ्फुसामध्ये घेतो. फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण होते. ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये आलेला ऑक्सिजन रक्तकेशिकेत जातो, तर रक्तकेशिकेमध्ये असणारा ऑक्सिजन फुफ्फुसात येतो. पुन्हा रक्तकेशिकेमार्फत हा रक्तात मिसळलेला ऑक्सिजन शरीरभर पसरला जातो आणि त्या ठिकाणी पेशीमधील असलेले ग्लुकोज म्हणजे पिष्टमय पदार्थ किंवा त्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतात, यांची अभिक्रिया होते आणि त्यापासून ऊर्जा तयार होते. तसेच कार्बन डायऑक्साईड तयार होतो. हा कार्बन डायऑक्साईड रक्तात मिसळला जातो आणि रक्तकेशिकेमार्फत पुन्हा फुफ्फुसात आणला जातो आणि एकत्र झालेला हा कार्बन डायऑक्साईड आपण फुफ्फुस नाकावाटे बाहेर टाकतो. थोडक्यात श्वसन म्हणजे नाकावाटे ऑक्सिजन आत घेणे म्हणजेच श्वास होय. तर उच्छ्वास मीन्स एक्सेल मीन्स टू गिव्ह आउट कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणे. श्वसन या अभिक्रियेचं आपण शाब्दिक समीकरण पाहूया. पेशीमध्ये म्हणजे सर्व शरीर मध्ये असणाऱ्या पेशीमध्ये प्रामुख्याने ग्लुकोज हा घटक असतो. ग्लुकोज हा कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय पदार्थ आहे. तो रक्तामध्ये विद्राव्य असलेला घटक आहे. तसेच रक्तवाहिन्यांनी आणलेला ऑक्सिजन या दोहोंची अभिक्रिया होऊन त्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आणि काही प्रमाणात ऊर्जा तयार होते. ही श्वसनाची अभिक्रिया ही नैसर्गिक अभिक्रिया पेशीमध्ये होत असते आणि हा तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा आपण उच्छ्वासासाठी वाटे CO2 कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 उच्छ्वासावाटे बाहेर टाकतो. आपण हे रासायनिक समीकरण कसं लिहितात? ग्लुकोजचं रेणूसूत्र लक्षात ठेवा. molecular formula of glucose is C6H12O6. Molecular formula of oxygen is O2. There is chemical reaction between glucose and oxygen. Then carbon dioxide and water is prepared. कार्बन डायऑक्साईडचं रेणूसूत्र CO2 आणि पाण्याचं रेणूसूत्र H2. अतिशय सोपं रासायनिक समीकरण आहे. संतुलित समीकरण करण्याची काही गरज नाही. फक्त ग्लुकोजचं रेणूसूत्र लक्षात ठेवा C6H12O6. ऑक्सिजनचं O2, तयार होणारे पदार्थ कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आणि काही प्रमाणात ऊर्जा. आपण प्रयोग पाहणार आहोत. पहा, ताज्या चुन्याच्या निवळीत फुंकर मारणे. एक मिनिट. आपण उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतो. इयत्ता 7वी मध्ये प्रयोग आपण शिकलेलो आहोत. कार्बन डायऑक्साईड मुळे चुन्याची निवळी दुधी होते किंवा दुधाळ होते, सफेद रंगाची होते. पाहूया चुन्याची निवळी कशी प्रयोग प्रत्यक्ष पाहूया. हे आपण घेतलेली चुन्याची निवळी आणि हे पाणी स्थिर होत ठेवलेलं आहे. चुना म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ज्यावेळी हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड ट्यूब मध्ये असतो तो सहज म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड असतो. तो आपण विरल केलेला आहे द्रव रूपात कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आपण थोडं कॅल्शियम हायड्रॉक्साईड एका परीक्षा नळीत घेऊया.
अरे अरे थांबा, एक मिनिट. स्वच्छ धुतलेली नसल्यामुळे तसा झालेला आहे रंग. पहा, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ताजी चुन्याची निवळी, रंग एकदम पाण्यासारखाच आहे, म्हणजे रंगहीन आहे. आपण त्यामध्ये सोपा प्रयोग आहे, तुम्ही घरी सुद्धा करू शकता. स्ट्रॉच्या साहाय्याने फुंकर मारायचे आपल्याला त्या परीक्षणाने. पहा, सर्वांनी पुन्हा एक सोडियम कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा रंग पहा, रंगहीन आहे. फुंकर मारणार आहोत. ऑक्साईड वायू चुन्याची निवळी दुधी होते, हे आपण इयत्ता 7वी मध्ये पाहिलेलं आहे. परंतु आपण उच्छ्वासावाटे जो वायू बाहेर पडतो त्या वायूमुळे सुद्धा ही चुन्याची निवळी दुधी झालेली आहे, म्हणजे सफेद झालेला आहे. म्हणजे आपण उच्छ्वासावाटे जो वायू बाहेर टाकतो तो कार्बन डायऑक्साईड वायू होय. पुन्हा आपण आपल्या पीपीटीकडे येऊया. असतात चुन्याची निवळी फुंकर मारल्यानंतर दुधी होते, ते शाब्दिक समीकरण लिहिताना पहा, फुंकर मारणे म्हणजे आपल्या फुंकरी वाटे बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड आहे. चुन्याची निवळी म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. या दोहोंमध्ये अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट हा अविद्राव्य क्षार तयार होतो. लक्षात ठेवा, कॅल्शियम कार्बोनेट हा अविद्राव्य क्षार आहे. तो पांढऱ्या रंगाचा असतो, थोड्या वेळाने तो तळाशी बसणार आहे. आणि पाणी, हे रासायनिक समीकरण लिहिताना कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र CO2, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं रेणुसूत्र CaOH2 आणि दोहोपासून तयार होणारे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CO3. चुन्याच्या निवळीमध्ये फुंकर मारले असता होणारे रासायनिक समीकरण CO2 अधिक CaOH2 बरोबर CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट अधिक H2. आपण दुसरा नैसर्गिक रासायनिक बदल पाहणार आहोत, तो म्हणजे प्रकाश संश्लेषण. आपण शिकलेलो आहोत, हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. हिरव्या वनस्पतींच्या पानामध्ये हरित द्रव्य असतात आणि हे हरित द्रव्य प्रकाश संश्लेषण ही क्रिया करतात. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांची अभिक्रिया होऊन त्यापासून ग्लुकोज निर्मिती होते. शाब्दिक समीकरण कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, त्यापासून ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार होतो. ऑक्सिजन मुक्त केला जातो, बाहेर सोडतात. प्रकाश संश्लेषण क्रिया, वनस्पतींची प्रकाश संश्लेषण क्रिया वेगळी आणि श्वसन क्रिया वेगळी. प्रकाश संश्लेषण ही क्रिया अन्न निर्मितीची आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती दिवसा म्हणजे सूर्यप्रकाशात वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ही अभिक्रिया पानामध्ये होते आणि त्यापासून वनस्पती अन्न निर्मिती करतात, म्हणजे ग्लुकोजची निर्मिती करतात. वर आपण प्रथम पाहिलेली ती श्वसनाची अभिक्रिया. श्वसनामध्ये सजीव ऑक्सिजन वायू शरीरात घेतात, मग वनस्पती पण ऑक्सिजन घेतात आणि प्राणीही घेतात.
परंतु प्रकाश संश्लेषण क्रिया हे फक्त वनस्पती, तेही हिरव्या वनस्पतीमध्ये घडते आणि प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्यापासून अन्न निर्मिती करतात. हे रासायनिक समीकरण लिहिताना तुम्हाला माहित आहे कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र CO2, पाण्याचं रेणुसूत्र H2O, ग्लुकोजचं सुद्धा रेणुसूत्र वर दिलेलं आहे C6H12O6 आणि ऑक्सिजनचं O2. अतिशय सोप्या पद्धतीने लिहिता येतं हे अशा पद्धतीने. प्रकाश संश्लेषण क्रिया ही हरित लवके किंवा क्लोरोप्लास्ट किंवा हरित द्रव्य यांच्या मार्फत वनस्पतीच्या पानामध्ये होऊन त्यापासून अन्न निर्मिती, अन्न म्हणजे ग्लुकोज म्हणजेच पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्बोहायड्रेट्स तयार करते. यानंतर आपण मानव निर्मित रासायनिक बदल पाहू. पहिला इंधनाचे ज्वलन. इंधन इंधन म्हणजे आपल्या भोवती असणारे लाकूड, कोळसा, दगडी कोळसा, खनिज तेल म्हणजे तेल, पेट्रोल, डिझेल हे सर्व इंधन आहेत आणि ह्या इंधनाचे ज्वलन मानव करतो, आपण आपल्या फायद्यासाठी करतो. अतिशय सोपी अभिक्रिया. इंधनामध्ये कार्बन हा मुख्य घटक आहे. कार्बनचे ज्वलन होणे म्हणजेच कार्बनचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन त्यापासून कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. याचं इंधनाच्या ज्वलनमध्ये शाब्दिक समीकरण आपल्याला असं लिहिता येईल, कार्बन अधिक ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड. तर त्याचं रासायनिक समीकरण असेल कार्बनचा सिम्बॉल C, ऑक्सिजनचा रेणुसूत्र O2, दोन्ही पासून तयार होणारा नवीन गुणधर्माचा पदार्थ कार्बन डायऑक्साईड. हा रासायनिक बदल आहे. दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत, विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहावादी फरशी स्वच्छ करणे. आजकाल विरल हायड्रोक्लोरिक आम्ल बाजारात आपल्याला उपलब्ध मिळत नाही, त्यावर बंदी आहे. परंतु आपल्या फ्लोरिंगची जी फरशी आहे ती फरशी स्वच्छ करण्यासाठी पूर्वी विरल हायड्रोक्लोरिक आम्ल वापरत असत. शहावादी फरशी म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट. या ठिकाणी पहा शाब्दिक समीकरण, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे शहावादी फरशीचा घटक, त्यावर हायड्रोक्लोरिक आम्ल टाकले असता दोन्हीमध्ये अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराईड हा विद्राव्य घटक, पाण्यात विद्राव्य घटक तयार होतो. तसेच कार्बन डायऑक्साईड काही प्रमाणात मुक्त होतो आणि थोड्याफार प्रमाणात पाणी. या रासायनिक समीकरण लिहिताना कॅल्शियम कार्बोनेटचं रेणुसूत्र लक्षात ठेवा CaCO3. हायड्रोक्लोरिक आम्लाचं रेणुसूत्र आपण पाठीमागील पाठामध्ये पाहिलेलं HCl. यापासून तयार होणारा घटक कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आणि पाणी म्हणजे H2O. ते रासायनिक समीकरण हे अशा पद्धतीने लिहितात, CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल इज इक्वल टू CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी. ही मानव निर्मित रासायनिक बदल आहे, विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहावादी फरशी स्वच्छ करणे. नेक्स्ट आहे दुष्पेन पाणी सुपेन करणे, कन्वर्ट हार्ड वॉटर इंटू सॉफ्ट वॉटर. दुष्पेन पाण्यामध्ये प्रामुख्याने कूप नलिकेचे पाणी किंवा बोरवेलचं पाणी 300-400 फुटावरून वर काढलेलं पाणी, त्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे अविद्राव्य क्षार असतात. कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट यासारखे, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट यासारखे कॅल्शियम क्लोराईड व मॅग्नेशियम क्लोराईड यासारखे अविद्राव्य क्षार असतात आणि या विद्राव्य क्षारामुळे ते पाणी, त्या पाण्यामध्ये साबणाचा फेस सहसा होत नाही. ते पाणी कठीण पाणी संबोधलं जातं आणि हे कठीण पाणी मृदू करण्यासाठी म्हणजे सुफेन करण्यासाठी त्यामध्ये प्रामुख्याने धुन्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट मिसळतात. पुन्हा पहा, दुष्पेन पाण्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड व कॅल्शियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम क्लोराईड किंवा मॅग्नेशियम सल्फेटचे हे सल्फेटचे क्षार असतात, त्यामुळे ते पाणी दुष्पेन असतं.
तर हे पाणी सुफेन करण्यासाठी त्या क्षारामध्ये प्रामुख्याने सोडियम कार्बोनेट मिसळलं जातं. सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम सल्फेट होणारी रासायनिक अभिक्रिया मी इथे दाखवलेलं आहे. कॅल्शियम सल्फेट अधिक सोडियम कार्बोनेट इज इक्वल टू कॅल्शियम कार्बोनेट अधिक सोडियम सल्फेट. पाठीमागे सांगितलं होतं कॅल्शियम कार्बोनेट हा घनरूप पदार्थ आहे. तो नंतर तळाशी बसतो आणि सोडियम सल्फेट हे पाण्यात विद्राव्य आहे. ते पाण्यामध्ये विरघळतं आणि पाणी मृदू पाणी बनते किंवा सुफेन बनतं. त्याचप्रमाणे याचं रासायनिक समीकरण लिहिताना कॅल्शियम सल्फेट म्हणजे रेणू सल्फेट ग्रुप लक्षात ठेवा SO4, कॅल्शियम CaSO4, सोडियम कार्बोनेट म्हणजे CO3 Na2CO3 यांच्यापासून तयार होणारा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 अधिक सोडियम सल्फेट म्हणजे NaSO4. हे शाब्दिक समीकरण रासायनिक स्वरूपात अशा पद्धतीने लिहितात. CaSO4 कॅल्शियम सल्फेट हा दुष्पन्न पाण्याचा घटक, त्यामध्ये सोडियम कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, त्याचं रेणुसूत्र लक्षात ठेवा NaSCO3, आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा, त्याचं रेणुसूत्र Na2CO3. या पाण्यामध्ये सोडियम कार्बोनेट ऍड केलं जातं, त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट हा अविद्राव्य क्षार तयार होऊन ते पाण्याच्या तळाशी जातात आणि Na2SO4 सोडियम सल्फेट हे पाण्यात विद्राव्य आहे. दुसरा एक घटक आहे पहा कॅल्शियम क्लोराईड. हा सुद्धा दुष्पेन पाण्यामध्ये मधील क्षार आहे. तो क्षार नाहीसा करण्यासाठी त्यामध्ये सोडियम कार्बोनेट टाकतात आणि अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट हा अविद्राव्य घटक व सोडियम क्लोराईड हे पाण्यात विद्राव्य घटक तयार होऊन ते पाणी मृदू बनतं किंवा सुफेन बनतं, उपयुक्त पाणी. कॅल्शियम क्लोराईड CaCl2 त्यावर अभिक्रिया सोडियम कार्बोनेट Na2CO3 ची अभिक्रिया होते, त्यापासून कॅल्शियम कार्बोनेटचा अविद्राव्य क्षार तयार होतो, तो पाण्याच्या तळाशी बनतो. NaCl मीठ हे त्या पाण्यात विद्राव्य होऊन पाणी सुफेन बनते. पण हे रासायनिक बदल होत असताना अभिक्रियाकारकांचे काही बंध तुटतात आणि नवीन पदार्थ तयार होतात. नवीन पदार्थ तयार होताना काही बंध जुळतात. तर या बंध विषयी किंवा बॉन्ड विषयी, रासायनिक बॉन्ड विषयी आपण थोडीशी माहिती मिळणार. रासायनिक बंध. पण रासायनिक ज्यावेळी बदल होतात त्यावेळी आपण पाहिलेल्याच आहे पदार्थाचे संघटन बदलते. देयर इज चेंज इन द केमिकल कंपोजिशन when chemical changes occur. या ठिकाणी मूळचा जो पदार्थ असतो मूळच्या पदार्थाची म्हणजेच रिएक्टंटची किंवा अभिक्रियाकारकांची रासायनिक अभिक्रिया होऊन नवीन गुणधर्माचा पदार्थ म्हणजे उत्पादित तयार होतात, हे आपण पाहिलेलं आहे. हे पदार्थ ज्यावेळी तयार होतात असताना अभिक्रियाकारकामधील म्हणजेच रिएक्टंट मधील काही रासायनिक बंध तुटतात आणि अभिक्रियेमध्ये नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ म्हणजे उत्पादित तयार होत असतात. पहा उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण लिहिलंय पहा. CaSO4 अधिक Na2CO3 ही म्हणजे कॅल्शियम सल्फेटवर सोडियम कार्बोनेटची अभिक्रिया केली असतात, त्यापासून कॅल्शियम कार्बोनेट व सोडियम सल्फेट ही उत्पादिते तयार होतात. अभिक्रियाकारके कोणते आहेत? कॅल्शियम सल्फेट CaSO4 आणि Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट. हे दोन रासायनिक पदार्थ एकत्र आल्यानंतर कॅल्शियम सल्फेट मधील बंध म्हणजे बॉन्ड्स तुटतात, म्हणजे कॅल्शियम आयन वेगळा होतो आणि सल्फेट आयन वेगळा होतो. तर सोडियम कार्बोनेट मधील सोडियमचा आयन आणि कार्बोनेटचा आयन वेगळा होतो आणि नवीन त्यापासून कॅल्शियम कार्बोनेट हा यांच्यामध्ये बंध तयार होऊन कॅल्शियम कार्बोनेटचं
संयुग तयार होतं. तर या ठिकाणी सल्फेटचा आयन आणि सोडियमचे आयन वेगळे होतात आणि नवीन सोडियम सल्फेटचा बंद आयन तयार आयनिक संयुग तयार होतं. थोडक्यात दोन रासायनिक पदार्थ एकत्र आल्यानंतर त्या रासायनिक पदार्थामध्ये एकमेकास बांधलेले जे बंध आहेत ते तुटतात आणि नवीन बंध तयार होतात. तयार होऊन संयुग तयार होतात. आपण या रासायनिक बंधाचे थोडेसे 2 प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. जवळजवळ असणारे सर्व मूलद्रव्य ज्ञात अज्ञात 117 मूलद्रव्यापैकी फक्त काही निष्क्रिय वायू आहेत. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, रेडॉन किंवा त्याला राजवायू म्हणतात. ते राजवायू फक्त रासायनिक बंध तयार करत नाहीत. म्हणजेच रासायनिक बंध तयार करत नाही म्हणजे रासायनिक संयुग बनवत नाही. कारण आपण पाठीमागे इलेक्ट्रॉन स्वरूपण या पाठामध्ये पाहिलेलंच होतं की राजवायूंचं किंवा निष्क्रिय वायूंचं किंवा इनर्ट गॅसेसचे बाहेरील द्विक किंवा अष्टक स्थिती, बाहेरील कवचातील द्विक स्थिती व अष्टक स्थिती पूर्ण असते. म्हणजेच डुप्लेट और ऑक्टेट पूर्ण असते. त्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची काहीही गरज नसतात. ते स्टेबल मूलद्रव्य असतात. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारचं बंध तयार करत नाहीत व कोणतेही संयुग बनवत नाहीत. उदाहरण पहा या ठिकाणी निऑन हे एक निष्क्रिय वायू आहे. अनुक्रमांक 10 आहे. मग निऑनचा अनुक्रमांक 10 म्हणल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रॉनची संख्या 10 असते. बोहरच्या ॲटॉमिक मॉडेल प्रमाणे केंद्रकाच्या भोवती पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन सामावून घेतात. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन सामावून घेतात. तिसऱ्या कक्षेचे पुन्हा उपकक्षा असतात हे माहित आहे. परंतु या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 8 म्हणजे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन. जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन म्हणजे अष्टक पूर्ण झालेलं आहे. निऑनचं अष्टक पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे हे स्टेबल अणू आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं बंध बनवत नाही व संयुग तयार करत नाही. पुन्हा एकदा मेंडेलेव्हची आवर्त सारणी पहा. या मेंडेलेव्हच्या आवर्त सारणीत उजव्या बाजूला गुलाबी अक्षरामध्ये लिहिलेले हेलियम, He हेलियम, Ne निऑन, Ar आर्गॉन, खाली Kr म्हणजे क्रिप्टॉन, Xe म्हणजे झिनॉन, Ra म्हणजे रेडॉन आणि नंतर एक अननोन नावाचं मूलद्रव्य आहे. ही मूलद्रव्ये उजव्या बाजूलाचे ब्लॉक आहे किंवा स्तंभ आहे. सर्वात उजव्या बाजूचा हे निष्क्रिय वायूचा स्तंभ आहे. हे वायू कोणताही बंध तयार करत नाहीत. त्यामुळे या मूलद्रव्यापासून कोणतेही संयुग बनवलं जात नाही. बाकी राहिलेल्या डाव्या बाजूची सर्व मूलद्रव्यांची ही प्रवृत्ती रासायनिक बंध तयार करण्याची असते. त्यामुळे या मूलद्रव्याचे इतर मूलद्रव्याशी संयोग होऊन त्यापासून संयुग म्हणजे कंपाऊंड तयार होतं. आपण प्रामुख्याने रासायनिक बंधाचे 2 प्रकार पडतात. पहिला बंध आहे म्हणजे आयनिक बंध, आयनिक बॉन्ड्स किंवा त्याला इलेक्ट्रोव्हायलेंट बॉन्ड म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे सहसंयोजी बंध किंवा त्यास कोव्हॅलेंट बॉन्ड्स म्हणतात. पहा आयनिक बंध किंवा आयनिक बॉन्ड्स उदाहरणार्थ सोडियम क्लोराइड हे संयुग. सोडियम क्लोराइड या संयुगामध्ये आयनिक बंध असतात. थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण पाहूया. समोर तुमच्या चलत आकृती दिसते पहा. सोडियम लेफ्ट साइड मध्ये असलेल्या सोडियमच्या अणूच्या बाहेरील कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे सोडियमची द्विक स्थिती किंवा अष्टक स्थिती पूर्ण आहे. तर उजव्या बाजूमध्ये असणाऱ्या क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे क्लोरीनला आपली बाह्य अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ज्यावेळी सोडियम आणि क्लोरीन
अणू एकमेकाच्या जवळ येतात त्यावेळी सोडियम आपल्या जवळ असणारा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे तो गमावतो आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो आणि दोघांच्या मध्ये बंध तयार होऊन सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा. सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन सामावले, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन जो लाल रंगाचा दाखवलेला आहे. तर क्लोरीनची रचना पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग क्लोरीनला आपलं अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. तर सोडियमला आपलं अष्टक पूर्ण करण्यासाठी वर एक पूर्ण होऊन एक इलेक्ट्रॉन ज्यादा आहे. त्यामुळं सोडियम आपला इलेक्ट्रॉन गमावतो. सोडियम लुजेस इलेक्ट्रॉन while chlorine accepts electron. Then there is a bond formed. That bond is called as anionic bond. सोडियम इलेक्ट्रॉन गमावतो, क्लोरीन इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि त्यामध्ये जे बंध तयार होतात त्या बंध तयार होऊन संयुग तयार होतं. अशा प्रकारच्या बंधाला आयनिक बंध म्हणतात. या ठिकाणी सोडियमचा इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनच्या बाहेरील कक्षेमध्ये एकमेकांच्या विरोधात प्रभार असतात आणि त्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स आकर्षण विद्युत प्रभार आकर्षण घेऊन बंध तयार होतात. दोघांपासून बंध तयार होऊन सोडियम क्लोराईड हा संयुग तयार होता. या ठिकाणी लेफ्ट साइडला पहा सोडियम दाखवलेला आहे, त्याचंही अष्टक पूर्ण आहे, परंतु सोडियमने 1 इलेक्ट्रॉन गमावलेला आहे संयुग बनवताना, म्हणून सोडियमवर धन प्रभार दिलेला आहे. तर क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतलेला आहे म्हणून क्लोरीनला ऋण प्रभार दिलेला आहे. पहा या ठिकाणी धन प्रभार आणि ऋण प्रभार यांच्यामध्ये आकर्षण असतं आणि हे संयुग बनवतात. या ठिकाणी रासायनिक दृष्ट्या अशा पद्धतीने सांगितलं. पहा सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे तो सोडियम इलेक्ट्रॉन गमावतो म्हणजे दुसऱ्या मूलद्रव्य अणूला देतो. मग या ठिकाणी पाहिलेलं आहे तुम्ही, सोडियमच्या केंद्रकात जेवढा धन प्रभार असतो तेवढा ऋण प्रभार केंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन भोवती असतो. ज्यावेळी 1 इलेक्ट्रॉन गमावतो पर्यायाने काय होतं, ऋण प्रभार कमी होतो. मग ऋण प्रभार सोडियमचा कमी होतो आणि केंद्रका ठिकाणी असलेला प्रभार धन प्रभार जास्त असतो, म्हणून सोडियम वर धन प्रभार किंवा धन चिन्ह हे दाखवतात. आणि ज्यावेळी धन चिन्ह लिहिलं जातं त्यावेळी त्याला आयन संबोधलं जातं. डाव्या बाजूला Na लिहिलेला हा सोडियम अणू, तर उजव्या बाजूला Na+ लिहिलेला हा सोडियमचा आयन. आणि ज्यावेळी धन प्रभार असेल, धन चिन्ह लिहिलेलं असेल त्यावेळी तो कॅटायन असतो, म्हणून सोडियम आयनला कॅटायन असं संबोधलं जातं. या उलट क्लोरीनचं उलट होतं. पहा क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो, पर्यायाने क्लोरीन मध्ये असणारा ऋण प्रभार वाढतो, म्हणून क्लोरीनवर ऋण चिन्ह देतात. Cl- किंवा क्लोरीन ऋण हे क्लोरीन आयन आहे, तर फक्त Cl म्हणजे क्लोरीनचा अणू होय. क्लोरीनचा आयन ज्यावेळी ऋण चिन्ह देतात त्या आयनला अनायन म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, धन प्रभारित आयनला कॅटायन म्हणतात, तर ऋण प्रभारित आयनला आयन म्हणतात. सोडियम प्लस हा सोडियम कॅटायन आहे, Cl- हा क्लोरीन आयन आहे. आणि हे 2 धन प्रभारित आयन्स एकत्र येऊन त्यापासून सोडियम क्लोराईड हे कंपाऊंड किंवा संयुग तयार होत. बंधाचा दुसरा प्रकार पाहूया. उदाहरण दुसरं एक उदाहरण आहे पहा, मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईडचे सुद्धा अणुक्रमांक 12 आहे. पहा बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन ज्यादा आहेत, त्यामुळं तो गमावण्याच्या स्थितीत असतो.
तर हे 2 इलेक्ट्रॉन बाहेरील 2 क्लोरीन घेतात आणि त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक त्यांच्या धन व ऋण प्रभारामध्ये होणाऱ्या विद्युत बलामुळे आयनिक बंधांची निर्मिती होऊन मॅग्नेशियम क्लोराइड हे संयुग तयार होतं. खाली पहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. क्लोरीन अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 287 आहे. मॅग्नेशियम अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 282. नेक्स्ट क्लोरीनचे अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 287 झालेलं आहे. तयार झालेलं संयुग Cl- Mg++ Cl-. या Cl- आयनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन सांगताना आपल्याला 288. Mg+22 चे इलेक्ट्रॉन स्वरूपन सांगताना आपल्याला 28. तर Cl- याचे हे इलेक्ट्रॉन स्वरूपन 288 आपल्याला सांगावं लागेल पहा. ओके. दुसरं म्हणजे या ठिकाणी धन प्रभार आणि ऋण प्रभार त्यांचं परस्पराविरुद्ध प्रभार असतात. असे परस्पराविरुद्ध प्रभार असलेले धन आयन आणि ऋण आयन यांच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स बलामुळे किंवा विद्युत आकर्षण बलामुळे जे बंध तयार होतात त्या बंधांना आयनिक बंध किंवा आयनिक बॉन्ड्स किंवा इलेक्ट्रोव्हालंट बॉन्ड्स म्हणतात आणि यापासून जे संयुग बनते त्या संयुगास आयनिक संयुग म्हणतात. या आयनिक संयुगामध्ये मुख्यत्वपणे महत्वाचा भाग लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, आदान प्रदान इलेक्ट्रॉनची होते. संयुगाचा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत सहसंयुज बंध. इंग्रजीमध्ये त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. आयनिक संयुगामध्ये आपण पाहिले अणूमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन बंध तयार होतात. तर सहसंयुज बंधामध्ये ज्यावेळी समान गुणधर्म असलेली मूलद्रव्ये एकत्र येतात, उदाहरणार्थ ऑक्सिजन एकत्र आले तर त्यामध्ये सहसंयुज बंध तयार होतात. हायड्रोजन एकत्र आले की सहसंयुज बंध होतात. दोन समान गुणधर्म असलेल्या मूलद्रव्याचा संयोग होतो म्हणजेच सहसंयुज बंध तयार होतात, लक्षात ठेवा. आणि अशा बंधामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न होता इलेक्ट्रॉनचे शेअरिंग होत असतं, म्हणजे संधान होत असतं. आणि त्यामुळे त्या दोन्ही अणूची अष्टक किंवा द्विक, डुप्लेट किंवा ऑक्टेट स्थिती पूर्ण होते. उदाहरण पहा, हायड्रोजन या सहसंयुज रेणूची निर्मिती. हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणजेच हायड्रोजनच्या बाहेरील कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन होतं आणि त्याला द्विक किंवा डुप्लेट पूर्ण करण्यासाठी एक तरी इलेक्ट्रॉनची गरज असते, एका इलेक्ट्रॉनची किंवा 1 इलेक्ट्रॉन द्यायच्या स्थिती असतो. ज्यावेळी दुसरा समान गुणधर्म असलेला मूलद्रव्य हायड्रोजन दुसरा हायड्रोजनचा अणू एकत्र येतो त्यावेळी त्या दोन अणूमध्ये दोन हायड्रोजनच्या अणूमध्ये भोवती असणारे जे इलेक्ट्रॉन असते त्यांची संधान होऊन किंवा शेअरिंग होऊन हायड्रोजनचा रेणू अशा पद्धतीने तयार होतो. डाव्या बाजूस असलेल्या हायड्रोजनच्या रेणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये सुद्धा आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दिसतात. उजव्या बाजूमध्ये असणाऱ्या हायड्रोजनच्या अणूच्या सुद्धा बाहेरील कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसतात. दोन्ही अणूंची डुप्लेट किंवा द्विक स्थिती पूर्ण आहे, त्यामुळे हा रेणू तयार झालेला हायड्रोजन रेणू आणि यामध्ये जे बंध आहेत त्यांना त्यास सहसंयुज बंध किंवा कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणतात. सहसंयुज बंध पाण्याच्या रेणूमध्ये सुद्धा तयार होतं. पहा, लक्ष द्या, हायड्रोजन बाहेरील कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तर ऑक्सिजन या मूलद्रव्याचं ॲटॉमिक नंबर अणुक्रमांक 8 आहे. बाहेरील पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, बाहेरील कक्षेत 6 इलेक्ट्रॉन दिसतात. म्हणजे ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि हे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांच्या संपर्कात ऑक्सिजनचे अणू आले असता संधान होतं, शेअरिंग होतं आणि या प्रकारचं
हायड्रोजन ऑक्साईड म्हणजे पाण्याचा रेणू संधान होऊन तयार होतो. या ठिकाणी लेफ्ट साइडला असलेल्या ऑक्सिजनच्या बाहेरील कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत आपल्याला लाल आणि निळसर. त्यामुळे हायड्रोजनची द्विक कक्षा पूर्ण आहे. मध्ये असणारा ऑक्सिजन त्याच्या बाहेरील कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे त्या ऑक्सिजनचं अष्टक सुद्धा पूर्ण आहे आणि राईट साइडचा हायड्रोजनचं सुद्धा द्विक पूर्ण आहे. या पद्धतीचं इलेक्ट्रॉन संधान होऊन जे बंध तयार होतात त्यांना कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणतात किंवा सहसंयोजी बंध म्हणतात. आपण तुलनात्मक दृष्ट्या जरा फरक पाहूया. आयनिक बंध आणि कोव्हॅलंट बंध. सहसंयोजी म्हणजे कोव्हॅलंट बंध. पण परस्पराविरुद्ध असलेले प्रभार म्हणजे धन आयन आणि ऋण आयन किंवा धन प्रभार आणि ऋण प्रभार यांच्यामधील असणाऱ्या स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे हे आयनिक बंध तयार होतात. तर सहसंयोजी बंधामुळे सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्ये मधील जे अणू असतात त्या अणूचा संयोग होऊन हे बंध तयार होतात. आयनिक बंधामुळे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा एक्सचेंज आदान प्रदान होऊन हे बंध तयार होतात. तर सहसंयोजी बंधामध्ये देवाणघेवाण न होता शेअरिंग किंवा इलेक्ट्रॉनचं संधान होऊन सहसंयोजी बंध तयार होतात. आयनिक बंधाची उदाहरणं आहेत पहा. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड हा आयनिक संयुग आहे. मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, Kf म्हणजे पोटॅशियम क्लोराईड, CO कॅल्शियम ऑक्साईड हे सर्व आयनिक बंध आहेत. तर सहसंयोजी बंध H2O2 ऑक्सिजन वायू, हायड्रोजन वायू, N2 नायट्रोजन वायू, पाण्याचा रेणू या प्रकारचे बंध हे सहसंयोजी बंध आहे. आपण रासायनिक बदल आणि रासायनिक बॉन्ड याविषयी थोडी माहिती मिळवली. बघूया आपल्याला कितपत थोडस समजलेलं आहे किंवा तुमचे कितपत लक्ष आहे. ओके, आर यू रेडी फॉर इव्हॅल्युएशन? प्रश्न अतिशय सोपे आहेत पहा. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. पर्याय पहिला आहे रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये टिंब चिन्ह काढतात. पुन्हा एकदा प्रश्न पहा. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके म्हणजे रिएक्टन्स आणि उत्पादिते म्हणजे प्रॉडक्ट्स यामध्ये टिंब चिन्ह करतात. आणि पर्याय आहेत 2, एक बरोबरचे किंवा ब बाणाचे. या दोन्ही पैकी सर मी सांगू गायत्री? ओके गायत्री, आर यू रेडी? सांग गायत्री बाळा. यस सर. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियेकारक व उत्पादिकी यांच्यामध्ये बाणाचे चिन्ह काढतात. यस, एक्सलंट गायत्री, थँक्यू. गायत्री, प्रश्न दुसरा वाच बाळा. लोखंडाचे गंजणे डॅश डॅश बदल आहे. लोखंडाचे गंजणे डॅश डॅश बदल आहे. पर्याय बघ. पर्याय सांग. भौतिक आणि रासायनिक. ओके, लोखंडाचे गंजणे टिंब बदल आहे. भौतिक का रासायनिक? रासायनिक. यस, कुणी सांगितलं उत्तर बाळा? आरुष ना? आरुष, नाईस आन्सर. ओके आरुष, प्रश्न तिसरा वाच. लोखंडाचे गंजणे हा डॅश होणारा रासायनिक बदल आहे. आणि पर्याय सांग. सावकाश त्वरित. ओके, चला उत्तर कोण सांगू शकणार आहे? सर सावकाश. नाही, आरुष तू नाही. आरुष नंतर दुसरी मुलं. हॅलो सर मी सांगू नेहा? हा नेहा बोल बाळा. लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल आहे. सुंदर उत्तर नेहा. नेहा, पर्याय चौथा प्रश्न वाच बाळा. हो सर. परीक्षा नळीतील
परीक्षणानळीतील कॅल्शियम हायड्रोक्साईड चुन्याची निवळी रंगहीन द्रावणात फुंकणीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण टिंबटिंब होते. पर्याय सांग. पर्याय अ काळे, पर्याय ब दुधाळ. ओके, नेहा सोडून इतर मुलांनी उत्तर द्यायचं आहे. परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बोला कोण? तर पीयूष. पियुष, सांग उत्तर पियुष तर पूर्ण वाक्यात. सर परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईड रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण दुधाळ होते. करेक्ट आन्सर. थँक्यू पियुष. नेक्स्ट प्रश्न पियुष तू वाच. श्वसन क्रियेस आपण नाकावाटे डॅश डॅश वायू बाहेर फेकतो. पर्याय सांग. CH2O2. परत सर पर्याय उत्तर सांग. सांगू. अ CO2, ब CO2. सॉरी. ओके. चला आयुष सोडून इतरांनी सांगा उत्तर पूर्ण वाक्यात. श्वसन क्रियेत आपण सर मी नाकावा. गायत्री सांगू. हा गायत्री बोल बाळा. श्वसन क्रियेत आपण नाकावाटे CO2 वायू बाहेर टाकतो. सुंदर उत्तर गायत्री. ओके गायत्री, प्रश्न दुसरा वाचायचा थोडासा अवघड आहे. गायत्री वाच बेटा प्रश्न. अ स्तंभ व ब स्तंभ मधील योग्य जोड्या जुळवा. ओके गायत्री, तू पहिलं उत्तर द्यायचं आहे. बघूया, मी अस्तंभ सांगतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. अस्तंभामध्ये आहे पहिला प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. दुसरा आहे दुष्पेन पाणी सुपेन करणे, सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर किंवा कन्व्हर्शन ऑफ हार्ड वॉटर इनटू सॉफ्ट वॉटर. तिसरा आहे पर्याय पाण्यात मीठ विरघळणे, डिझॉल्विंग सॉल्ट इन वॉटर. नेक्स्ट, अणूमधील इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण, एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटम. अँड 5 अणूमधील इलेक्ट्रॉनचे संधान, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटम. आता ह्या अस्तंभातील हे 5 पर्याय पुन्हा एक वेळ लक्ष द्या. आता त्यांना जोडणारे ब स्तंभामधील मी पर्याय सांगतो पहा. पहिला पर्याय सहसंयुज बंध मीन्स कोव्हॅलंट बॉन्ड्स. दुसरा पर्याय आहे नैसर्गिक रासायनिक बदल, नॅचरल केमिकल चेंज. ई आहे मानव निर्मित रासायनिक बदल, मॅनमेड केमिकल चेंज. नेक्स्ट ई आहे भौतिक बदल, फिजिकल चेंज. आणि उ आहे आयनिक बंध मीन्स आयनिक बॉन्ड्स. परत अस्तंभामधील पहिला प्रकार आहे प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषणला कोणती बोल गायत्री. सर अस्तंभामधील प्रकाश संश्लेषणाला जर जोड्या जुळवायची असेल ब स्तंभामधील तर त्यामध्ये नैसर्गिक रासायनिक बदलाला त्याची जोडी जुळवावी लागेल. यस, एक्सलंट अँड परफेक्ट आन्सर. नैसर्गिक रासायनिक बदल प्रकाश संश्लेषण. ओके, मग दुसरा पहा, दुष्पेन पाणी सुपेन करणे. कोणता बदल आहे हा का बंद आहे? गायत्री सोडून इतर मुलांनी बोला बाळानो. यस सर मी बोलू नेहा. हा नेहा बोल बेटा. सुपेन पाणी सुफेन बनवणे हे मानव निर्मित रासायनिक बदल आहे. अतिशय सुंदर उत्तर, छान. आता तिसरा पर्याय त्यापेक्षा सोपा आहे. पाण्यात मीठ विरघळणे हा बदल आहे का भौतिक बंद आहे? बदल. हा, कुणी सांगितलं उत्तर? आरुष सर. अरे व्हेरी नाईस. ओके, आता या तिघांपैकी कुणीही सांगा पा, थोडस आहे पा. राहिलेत अस्तंभामध्ये 2 एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण आणि इलेक्ट्रॉनचं संधान. आणि ब स्तंभामध्ये 2 राहिलेले सहसंयुज बंध मीन्स कोव्हॅलंट बॉन्ड्स आणि आयनिक बंध मीन्स आयनिक बॉन्ड्स और इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड्स. सर मी सांगू उत्तर. हा, अस्तंभामधील बोला 4. अणूमधील इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण हे सहसंयुज बंध यांच्याशी जोडेल. पुन्हा विचार करा, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण
एकाने इलेक्ट्रॉन गमावणे, दुसऱ्याने घेणे. सर आयनिक बंध. कोणी उत्तर सांगितलं? गायत्रीने. एक्सेप्ट, करेक्ट. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण, एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे आयनिक बंध. आणि मग राहिलेला 5वा पर्यायाला सोपा आहे. इलेक्ट्रॉनची संधान म्हणजे बोला. सहसंयोज बंध. सहसंयोजन. सुंदर उत्तर, छान. थोडासा होमवर्क आहे, थोडा अवघड आहे, तरी पण समजावून घ्या. पा स्वाध्याय. मूळ द्रव्य, हा प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकात आहे. पा मूळ द्रव्यापासून पुढील आयनिक संयुगाची निर्मिती. आयनिक संयोग, आयनिक बॉन्ड, संख्यात्मक इलेक्ट्रॉन स्वरूपन व इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन या दोन्ही पद्धतीने दाखवायचं आहे. उदाहरण दिलेलं आहे. पा पोटॅशियम 19 आणि फ्लोरीन 9 यापासून K+F- पोटॅशियम फ्लोराईड या संयुगाची निर्मिती. आणि कॅल्शियम 20 म्हणजे 20 अनुक्रमांक आहे, आणि ऑक्सिजन 8 यापासून कॅल्शियम ऑक्साईड Ca++ आणि O- या आयनिक बंधाची निर्मिती तुम्ही दोन्ही पद्धतीने दाखवायचे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपन रेखाटन मॅग्नेशियम क्लोराईडचं मी दाखवलेलं आहे. आणि पुन्हा दुसरे खाली दाखवलेलं इलेक्ट्रॉन स्वरूपन क्लोरीनचा 2, 8, 7 आहे. मॅग्नेशियमचं खाली इलेक्ट्रॉन स्वरूपन 12 म्हणजे 2, 8, 2 आहे. अधिक क्लोरीन 17 अनुक्रमांक आहे, म्हणून 2, 8, 7 ही इलेक्ट्रॉन स्वरूपन. तयार होणारा पदार्थ उत्पादित आहे Cl- Mg++ Cl-. Cl- इलेक्ट्रॉन स्वरूपन मायनस आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन घेतलेला आहे, म्हणून 2, 8, 8. Mg ने 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, म्हणून Mg चे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8 आणि क्लोरीनचं 2, क्लोरीन आयनचं 2, 8, 8. या पद्धतीने तुम्ही Kf पोटॅशियम फ्लोराईड या संयुगाची निर्मिती आणि कॅल्शियम ऑक्साईड या संयुगाची निर्मिती म्हणजेच आयनिक बंधांची निर्मिती आपण तुम्ही आकृतीच्या आधारेही दाखवायची आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या आधारेही दाखवायचे आहे. तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या शिक्षकांना दाखवा आणि तपासून घ्या. नेक्स्ट आपण इथे थांबणार आहोत. ओके.